वांग, चेहऱ्यावरचे काळे डाग जातीलच, असं म्हणा आणि हा उपाय करायला सुरुवात करा. कुठला उपाय? नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाज पॅलेट हे आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. मी काही वर्षांपूर्वी म्हणजे सुरुवातीला एक 5 ते 6 वर्षांपूर्वी जेव्हा आपलं YouTube चॅनल नवीन होतं, तेव्हाच ग्लास स्किन चॅलेंज म्हणून एक व्हिडिओ टाकलेला होता. तो बऱ्याच जणांनी बघितला असेल, मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत त्याला. त्याच्यामध्ये मी एक अनोखा उपाय सांगितला होता, मसूर डाळीच्या प्रयोगाचा. तो केल्यानंतर हजारो लोकांनी मला फीडबॅक दिलेले आहेत. माझ्या पेशंट्सनी तर वापरलं आहे, परंतु तो व्हिडिओ बघणाऱ्या आपल्या अनेक YouTubeच्या फॉलोअर्सनी पण हा उपाय केलेला आहे आणि त्यांना खूप एक्सलंट रिझल्ट्स मिळालेले आहेत. आणि तो उपाय बऱ्याच यूट्यूबर्सनी सुद्धा नंतर कॉपी करून अनेक जणांना सांगितला आहे. असो, तर तो उपाय कुठला? त्याची कृती पुन्हा मी आता इथे दाखवतीये. तर हा उपाय जरूर तुम्ही महिनाभर करा. तुम्ही घरामध्ये दळण्यापेक्षा हे मसूर डाळीचं पीठ, लाल मसूर, जिची साल काढलेली असते, अशा मसूर डाळीचं पीठ जर तुम्ही गिरणीमध्ये दळून आणलं तर ते एकदम फाईन होतं. त्याच्यामध्ये आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कृती करा. तूप टाकून ते भाजा, ज्याप्रमाणे आपण शिऱ्याला वगैरे भाजतो. आणि मग व्यवस्थित ते भाजलं गेल्यानंतर ते मिश्रण काढून ठेवायचं आहे. एका डबीमध्ये भरून तुम्ही ते अगदी 8 दिवस, 10 दिवसही फ्रिजमध्ये ठेवलं तर खूप चांगलं राहतं, खराब होत नाही. आणि त्यातलं थोडं-थोडं मिश्रण घ्यायचंय वाटीमध्ये रोज आणि दुधात कालवायचंय ते. दूध टाकायचंय त्याच्यामध्ये, त्याची छान पेस्ट बनते आणि मग ही पेस्ट तुम्ही रोज महिनाभर नवीन-नवीन तयार करा दूध घालून. रोज तयार करायची ही पेस्ट आणि रोज लावून ठेवायची. किती वेळ लावायची? तर शक्यतो वाळेपर्यंत लावावा. ते एक 15-20 मिनिट जरी तुम्ही ठेवली तरी पण चालेल. तुम्ही जेवढी साय टाकून, दूध टाकून जेवढी ती घट्ट कराल आणि व्यवस्थित थर द्याल, तेवढा तो जास्त वेळ तुम्ही ठेवू शकता. हा प्रयोग फक्त मी 8 दिवस करायला सांगितला, तरी सुद्धा खूप छान रिझल्ट्स मिळालेले आहेत. ज्यांनी महिनाभर केला त्यांना सुद्धा खूप सुंदर रिझल्ट मिळालेले आहेत. वांग येण्याचे अनेक सारी कारणं असतात. याच्या आधी आपण याच्यावर व्हिडिओज बनवलेले आहेत. तुम्ही बघितले नसतील तर जरूर बघून घ्या. इथे लिंक जी डिस्प्ले होतीये किंवा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा वांग्याचे माझे जेवढेही व्हिडिओ आहेत त्याची लिंक टाकूया. तर आपलं वांगासाठी अँटी पिगमेंटेशन किट सुद्धा आहे बरं का. त्याच्यामध्ये मी ऑलअप्स फेस पॅक देते, डीप टिश्यू रिपेअर क्रीम देते आणि वर्णयोग देते. हे तिन्ही एकदम हिरो प्रॉडक्ट्स आहेत माझे. अतिशय सुंदर रिझल्ट्स आत्तापर्यंत मला वांग्याच्या पेशंट्समध्ये ह्या प्रॉडक्ट्सनी मिळालेले आहेत. ते सुद्धा तुम्ही नियमित वापरा. वांग जाळण्यासाठी म्हणून भरपूर मेहनत करावी लागते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते कन्सिस्टन्सी इज द की. वांग हे दुखत नाहीत, खुपत नाहीत. त्याच्यामुळे जनरली ज्या माझ्याकडे स्त्रिया येतात किंवा माणसं पण येतात, त्यांच्यामध्ये रेग्युलॅरिटी नसते हे स्किन केअर रूटीन डेली फॉलो करण्याची. त्यामुळेच हे अँटी पिगमेंटेशन किट जे मी पेशंट्सना देते, मी त्यांना तेच सांगते, की कन्सिस्टन्सी इज द की. तुम्ही रेग्युलर वापर करा आणि ज्यांनी पण रेग्युलरपणे वापरलेलं आहे, अगदी 8-8 दिवसात सुद्धा लोकांना रिझल्ट्स मिळालेले आहेत. तुम्ही हे फीडबॅक लागलंच तर इथे जे आपल्या स्क्रीनवर डिस्प्ले होत आहेत, ते फीडबॅक जरूर वाचा. जे मला लोकांनी स्वतःहून दिलेले आहेत, की तुमचे प्रॉडक्ट्स वापरल्यानंतर त्यांना काय-काय आम्हाला काय-काय फायदे मिळालेत त्याबद्दल. मी त्यासाठी कोणतंही इन्सेंटिव्ह त्यांना दिले नव्हते किंवा काही फ्री देते आणि मग मला तुम्ही हे द्या, बाईट्स द्या. मी स्वतःहून लोकांना रिझल्ट्स मिळालेत आणि त्यानंतर टाकलेले हे फीडबॅक्स आहेत. तर सांगायचा मुद्दा असा आहे, की जर तुम्ही स्किन केअर रूटीन व्यवस्थित फॉलो केलं, तर नक्कीच वांग, काळे डाग अशा अवघड समस्यांमध्ये सुद्धा तुम्हाला रिझल्ट्स मिळतात. आणि हा जो मी घरगुती जो उपाय सांगितला मसूर डाळीच्या पिठाचा, ते सुद्धा त्याचं अगदी जिवंत उदाहरण आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही हे वाचत असलेले फीडबॅक्स जे तुम्हाला इथे डिस्प्ले होत आहेत, ते सुद्धा आपलं अँटी पिगमेंटेशन किट जे आहे, त्याचे दिसणारे रिझल्ट्स आहेत. तेव्हा त्वचा सुंदर, नितळ आणि बेदाग होण्यासाठी म्हणून हे स्किन केअर चॅलेंज जरूर तुम्ही स्वतःला द्या आणि 1 महिन्यानंतर फरक बघा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल. अशीच वेगवेगळ्या विषयांची शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.